श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार. आता श्रावण महिना म्हटलं की आपण सर्वजण सोमवारचं व्रत जवळजवळ सर्वजण करत आहोत आणि असं म्हटलं जातं की श्रावणाचं व्रत जर आपण केलं तर भगवान शिवशंकर आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यांचे आशीर्वाद हे लवकर प्राप्त होतात. आपण कोणत्याही इच्छा जर भगवान शिवशंकरांकडे मागितल्या किंवा व्यक्त केल्या तर त्या आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि याच्यामुळे आपण सर्वच भगवान शिवशंकरांची श्रावण महिन्यामध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा अगदी मनापासून करत असतो. तर उद्या आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार. आता श्रावण सोमवार म्हटलं की आपल्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा होते. ज्यांच्याकडे शिवलिंग घरामध्ये नसेल तर ते मंदिरामध्ये जाऊन का होईना, एक तांब्याभर पाणी का होईना किंवा मग एक बेलपत्र का होईना, परंतु भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपण अर्पण करत असतो. आता कोणतीही व्यक्ती असो, ती व्यक्ती बघा मंदिरामध्ये जाऊन किंवा मग आपल्या घरी जे शिवलिंग बनवलेलं आहे तर त्यावरती शिव अष्टोत्तर नामावली म्हणत असते. मंदिरात जर शक्य नसेल, घरीच करत असाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. त्याचबरोबर मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आपल्याला फक्त शिवपिंडीवरती वाहिलेलं एक बेलपत्र उचलायचं आहे आणि ते अशा जागी ठेवायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपली जी संकट आहे ती दूर होतील आणि आपल्याकडे पैशांची जी वाटचाल आहे ती जास्त प्रमाणामध्ये होईल. बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असं होतं की नको तिथे पैसा जातो. आपण पैसा कमवतो खूप, परंतु तो पैसा आपल्याकडे टिकत नाही किंवा टिकवता येत नाही. लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ती घरामध्ये टिकवण्यासाठी आपल्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे कमवण्या इतकेच कष्ट आपल्याला ती टिकवण्यासाठी सुद्धा करावे लागतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडत असेल की आपण खूप सारा पैसा कमवतो परंतु महिन्याच्या शेवटी आपल्याकडे काहीच शिल्लक नसतं. तर मग त्याच्यामुळे आपण असे काही उपाय आहेत जे की आपण कष्ट करत आहोत, परंतु आपल्याला जर नशिबाची साथ हवी असेल तर आपण हे उपाय जे आहेत ते करू शकतो. तर त्यापैकीच हा सुद्धा एक उपाय आहे. तर बघा, उद्या आपण जेव्हा मंदिरामध्ये जाल किंवा मग आपल्या घरी जरी पूजा करत असाल तर आपण जेव्हा सेवा करत असतो त्याच्यामध्ये शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती म्हणत असतो. शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे काय, तर भगवान शिवशंकरांची 108 नावे ज्याच्यामध्ये आहे अशी शिव अष्टोत्तर नामावली. आता ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करता करता आपण बघा, काही जण 108 बेलपत्र मिळाले तर ते अर्पण करतात, काही जण 5, 10, 21, 11 असे कोणत्याही संख्येमध्ये जर आपल्याला बेलपत्र मिळाले तर आपण ते बेलपत्र जे आहे ते अर्पण करत असतो. आणि जर नसतील शक्य, जर तुम्हाला एकच बेलपत्र, बघा बेलपत्र वाहत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते, ती म्हणजे बेलपत्र कुठेही तुटलेलं किंवा मग फाटलेलं नसावं. आणि मग याच्यामुळे काय होतं की आपण खूप सारे बेलपत्र घेऊन जरी आलो तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामधून 108 भेटतीलच असं नाही, परंतु आपल्याला जितके बेलपत्र भेटतील त्यातून आपण शोधून स्वच्छ, सुंदर आणि चांगले असे स्वच्छ धुवून बेलपत्र घ्यायचे आणि मगच भगवान शिवशंकरांना ते आपल्याला अर्पण करायचे आहे. आता शिव अष्टोत्तर नामावली जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, शिव अष्टोत्तर नामावली करता करता आपण जे 108 बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करतो त्यातील एक बेलपत्र घेऊन आपण हे बेलपत्र हातामध्ये धरायचं. या बेलपत्राकडे भगवान शिवशंकरांसमोर बसून आपण मागणी करायची आहे. म्हणजे अर्थात काय, तर भगवान शिवशंकरांकडेच आपण प्रार्थना करतो की हे बेलपत्र मी या ठिकाणी ठेवत आहे. आता तुम्ही कुठे ठेवू शकता, तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, तुमच्या लेडीज असाल तर पर्समध्ये ठेवू शकता. अशा जागी ठेवा की जिथून आपली, म्हणजे ही जागा महत्त्वाची असली पाहिजे परंतु आपली नजर पटकन गेली नाही पाहिजे. तिजोरी जिथे आपण सगळं आपलं सोनं, नाणं, पैसा वगैरे या गोष्टी ठेवत असतो. तर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली पर्स. परंतु नेहमी पर्समध्ये किंवा मग पॉकेटमध्ये, पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे कुणाला दिसणार नाही किंवा आपल्याला पण दिसणार नाही. वारंवार या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीने एखादा चोरखिसा जो म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी आपण हे बेलपत्र जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. महिलांनी सुद्धा अशाच पद्धतीने काहीतरी उपाय करा, परंतु हे जे आहे ते आपल्या पर्समध्ये अगदी वरच्यावर ठेवायचं नाही. बरेच वेळा आपले मासिक धर्म वगैरे असतात आणि मग याच्यामुळे आपल्याला ते असं हाताला लागणं पण योग्य वाटत नाही. तर आपण काय करायचं, एखाद्या तुम्ही कागदामध्ये ठेवू शकता किंवा एखादी छोटी पर्स असेल तुमच्याकडे, पाऊच असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे बेलपत्र जे आहे ते ठेवू शकता. काय करायचं, शिव अष्टोत्तर नामावली म्हणून झाली की त्याच्यानंतर एक बेलपत्र उचलायचं आहे. आता तुम्ही जर 3 किंवा 5 किंवा एकच बेलपत्र जरी अर्पण करत असाल, शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना आपल्याकडे जर
108 बेलपत्र नसेल तर आपण एकच बेलपत्र जे आहे ते 108 वेळा अर्पण करत असतो. तर तेच बेलपत्र आपण घेतलं तरीसुद्धा चालेल. मग तुम्ही खिशामध्ये ठेवा किंवा मग तिजोरीमध्ये ठेवा. भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद किंवा मग आता शिवाष्टोत्तर नामावली जर आपण नामावलीचा पाठ आपण त्याच्यावरती करतो तर मग ते जे बेलपत्र आहे ते एक प्रकारे सिद्ध होत असतं आणि ते जेव्हा आपल्या खिशामध्ये राहतं तर त्याचा पावर जो आहे तो आपल्या खिशामध्ये येणारा जो पैसा आहे त्याला मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये पैशांचा ओघ जो आहे तो वाढायला सुरुवात होते. तसंच आपल्या तिजोरीचं सुद्धा आहे. तिजोरीमध्ये जर आपण हे बेलपत्र ठेवलं तर आपल्या तिजोरीमध्ये जास्त पैसा येण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, जर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणार असाल तर शिवमंदिरामध्ये गेला असाल आणि तुम्ही जर शिवमंदिरामध्ये तुम्हाला जर शिवाष्टोत्तर नामावली पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही नमः शिवाय म्हणजे स्त्रिया असतील तर नमः शिवाय, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपल्याला तिथे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि हेच बेलपत्र आपल्याला पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आपल्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा मग आपल्या पर्समध्ये, महिलांनी पर्समध्ये ठेवा आणि पुरुषांनी तिजोरीमध्ये ठेवा किंवा मग त्यांनीसुद्धा त्यांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे बेलपत्र आहे सिद्ध करून आपल्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. याच्यामुळे पैशाचा ओघ नक्कीच आपल्याकडे वाढेल आणि भगवान शिवशंकरांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होते. तर त्याच्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने करायचा आहे. प्रत्येक उपाय जो आहे तो आपल्याला अगदी भक्तिभावाने, अगदी मनोभावे करायचा आहे. त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्या घरावरती व्हावा यासाठी. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की आमच्या घरामध्ये 3-4 लोक आहेत तर आम्ही हा उपाय कसा करू, म्हणजे आम्ही 3-4 जण, आता जसे की कॉलेजला जाणारे मुलं असतील, आई वडील, अशी मोठी फॅमिली असेल थोडीशी, तर मग तुम्ही काय करू शकता, तर प्रत्येकाने हा उपाय जो आहे, आता एकाने जरी शिवाष्टोत्तर नामावली म्हटली, समजा तुमची मम्मी घरामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करते, भगवान शिवशंकरांची सकाळच्या वेळी शिवाष्टोत्तर नामावली म्हटली जाते आणि 108 बेलपत्र जे आहे, बिल्वपत्र जे आहेत ते अर्पण केले जातात. आता त्यातलंच एक बेलपत्र जे आहे ते तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवायला सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे आता मुलं असतील तर त्यांनी त्यांच्या खिशामध्ये म्हणजे पॉकेटमध्ये हे जे बेलपत्र आहे ते उचलून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आईने आपल्या पर्समध्ये ठेवा, वडिलांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवा, मुलाने पॉकेटमध्ये ठेवा, मुलीने सुद्धा तिच्या पर्समध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे आपण हे बेलपत्र जे आहे ते अतिशय भक्तिभावाने, अतिशय मनोभावे आपणच अर्पण करायचं आणि आपणच घेऊन यायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये हे ठेवायचं. मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शिवाष्टोत्तर नामावली झाली असेल तर घरामध्ये सुद्धा आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.